बरेचसे चेहरे असतात, कोणाचा समोरचा वाद पण येत असेल, पण हा चेहरा आनंदी कायम राहावा म्हणून तुमची 5 मिनिटं विनोद सांगतो आहे. चालेल? विनोद ऐकायला आवडेल? विनोद ऐकलं तर काय करायचं असतं? हा, जितकं हसू वाटतं तितकं हसा, कारण हसण्याला आयुष्य वाढतं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एका शाळेमध्ये गेलो होतो आणि एका शाळेमध्ये गेल्यानंतर तिथं मास्तर पेचं पाडं म्हणून घ्यायला लागले होते. पेचं पाडं म्हणून घेत होते. मी पटकन एका वर्गामध्ये गेलो, आतमध्ये एका पोरला उठवलं, म्हणजे तुला पेचं पाडं येतात का? ते म्हणला हो. काय करतात तुझे वडील? लग्न लावतात म्हटलं. लग्न लावतात. मंगलाष्टकीच्या चालीचा परिणाम ह्याच्या पाड्यावर झाला होता आणि त्याने पेचं पाडं कसं म्हटलं बघा. पे एक बे पेत्रिक सहा मास्तर सावधान. दुसऱ्या पोरला उठवलं, तुला बेचं पाडं येतं का? ते म्हणलं हो. काय करतात तुझे वडील? ओव्या घातात म्हणतात, धनगरी ओव्या. त्या ओव्याच्या सालीचा परिणाम ह्याच्या बेच्या पाड्यावर झाला होता आणि त्याने बेचं पाडं कसं म्हटलं बघा. बेक बेगा हळदे दोन्ही चार रे, बेक बेगा हळदे दोन्ही चार रे, बेत्रिक सहा आणि बेचोक 8 रे, बे 5 10 हो, बे 6 12 हो, बे 7 16 हो, बे 9 18 हो, बे 5 10 बे 6 12 बे 7 16 बे 9 18 बे 20. अरे बेण दाय विसर हाड बेण दाय विसर, बेण दाय विसर हाड बेण दाय विसर. ते म्हणले छान छान पूर्णपणा म्हटले. तिसऱ्या पोरला उठवलं, त्याला विचारलं तुला त्याचं पडायचं का? ते म्हणलं हो. काय करतात थोडी? शाहीर आहेत म्हटला. शाहीर पोहड्या करतात. त्या पोहड्याच्या आवाजामध्ये त्यानं त्याचा पडा कसा म्हटला बघा. नमळ तुझा अंब्यात करुण प्रारंभ, नमळ तुझा अंब्यात करुण प्रारंभ, टपावर थाप तुंतुण्याची, टपावर थाप तुंतुण्याची. शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण, शाहिरा हा महाराष्ट्राचा प्राण. बेजा पहाड्याच गात गुणगान जी हा दीदी, बेजा पहाड्याच गात गुणगान जी हा दीदी. आधी नमन माझ्या गुरुजीला, आधी नमन माझ्या गुरुजीला, साध संताला एकनाथाला नामानंदाला. शाहिरानं साध चढविला, शाहिरानं साध चढविला. सुरुवात केली बेच्या पहाड्याला, बेच्या पहाड्याला हा दीदी. मी घड्याळाकडे बघितलं, त्याला म्हणलं खूप वेळ झालाय, मला जायचंय म्हणून मी वर्गात बाहेर चाललो. तेवढ्या पुढे बसलेली मुलगी म्हणाली, काय आवडतं तुम्ही? सगळं पोरांनाच विचारलं, आम्हाला काय विचारलंच नाही, आम्हाला पण बेचं पाडं येतात. ठीक आहे म्हणलं, तिला विचारूया काय करतात तुझे वडील? हिंदी चित्रपटाचे गीतकार आहेत म्हटले. त्या गाण्याच्या सालीचा परिणाम हिच्या बेच्या पाड्यावर झाला होता. तिने बेचं पाडं कसं म्हटलं बघा. बेक बे, बे 2 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बे 5 10. पुढचं येत नाही, काय कर सांगा, कसं कसं होतंय, क्या कर हाय, कुछ होता है. तेव्हा लावू दे का सरबत खाली. अशा एका दुसऱ्या शाळेमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. प्रमुख पाहुणा होतो. मुलींची रागाची बसलेल्या, मुलांची असलेल्या मजूर पाहुण्याने यायची वाटा. मी मुख्याध्यापक सगळी मिळून यायला लागलो आणि सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी एका मुलीकडे आलेली होती आणि ती शाळा उर्दू होती आणि त्या हिंदी शाळेमध्ये ती मुलगी आपलं सूत्रसंचालन करायला लागली होती. आम्ही जशी यायला लागलो तसं ती मुलगी बोलायला सुरुवात करायला लागली. आज के प्रोग्राम के प्रमुख अतिथी प्राध्यापक जवाहर मोरे सर अभी अभी पैदा हुए हैं. मला काय कळलं, मी जवळ यायला लागलो तसं पुन्हा ती मुलगी म्हणाली, आज के प्रोग्राम के प्रमुख अतिथी प्राध्यापक जवाहर मोरे सर अभी अभी पैदा हुए हैं. पुढं बसलेल्या मुलीनं मागं वळून बघितलं आणि म्हणली, उई मा, हे हाथी का बच्चा अभी अभी पैदा हुआ है. स्टेजवरती आलो. स्टेजवर गेलं, आल्यावरती कळलं त्या मुलीला मॅडमने नीट लिहून दिलं होतं. गडबडीत मुलीने नीट वाचलं नाही. मॅडमने लिहून दिलं होतं, आज के प्रोग्राम के प्रमुख अतिथी प्राध्यापक जवाहर मोरे सर अभी अभी पधार रहे हैं.
ती मुली म्हणजे आधी आधी पहिला होईल. असे अनेक किस्से घेऊन मी हास्य खजिना नावाचा कार्यक्रम सादर करत असतो. आपल्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. या शाळेमध्ये सुद्धा एकदा तो कार्यक्रम झालेला आहे. हसवण्याचा प्रयत्न केला एवढ्यासाठी हसण्यानं आयुष्य वाढतं, निश्चित तुमचं आयुष्य वाढेल. अशाच आनंदी वातावरणामध्ये आपलं आयुष्य जगा, परीक्षा द्या, यशस्वी व्हाल अशी पूर्णपणे अपेक्षा व्यक्त करतो. या शाळेनं आदरणीय PM कमळे सर यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांना धन्यवाद देतो. आदरणीय सहसचिव सुबोध कोळी सर